दिल्लीत आलेला आहात, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात आज बैठक आहे, साधारण काय चर्चा अपेक्षित आहे? बघा की सध्या खासदारांना ट्रेनिंग देण्याचं काम चालू. काल एनडीएच्या खासदारांचं ट्रेनिंग झालं, मॉक. आज समस्त विरोधी पक्षांच्या खासदारांचं सेंट्रल हॉलमध्ये मार्गदर्शन आणि ट्रेनिंग आहे. या देशामध्ये देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये निवडून येणारा नाही मतदान कसं करावं या संदर्भात मार्गदर्शन करावं लागतं. पण निवडणूक अत्यंत रंजक आहे उपराष्ट्रपती पदाची. सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन केलं पाहिजे की एरवी भारतीय जनता पक्ष मुहूर्त वगैरे काढून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभापर्यंत निवडणुका घेते, हिंदुत्ववादी म्हणून. यावेळेला मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्यांनी पितृपक्षात घेतली. त्याच्यामुळे एकतर भारतीय जनता पक्ष सेक्युलर झाला आणि मुहूर्त पंचांग पाहत नाही, त्याने दाखवून दिलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. नाहीतर मुहूर्त पाहणार, पंचांग पाहणार, तिथी पाहणार, हे त्यांचं सुरू असतं नेहमी. यावेळेला 10 वर्षामध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षानं स्वतःला सेक्युलर म्हणून घोषित केल्यासारखं वाटतं आहे. आणि पितृपक्षाच्या पहिल्या 2 दिवसातच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. नवीन निवडून येणाऱ्या उपराष्ट्रपतींनी सावध राहायला पाहिजे, कारण आधीच्या उपराष्ट्रपतींचं काय झालं आहे अद्याप कळायला मार्ग नाही. जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही जगदीप धनखड यांचं, तोपर्यंत ते गायब आहेत, त्यांच्याविषयी शंका कायम राहतील. त्याच्यामुळे येणाऱ्या उपराष्ट्रपतींना आधीच्या उपराष्ट्रपतींनी काय चुका केल्या हे पाहावं लागेल. अर्थात हे होऊ द्यायचं नसेल तर खासदारांनी निर्भयपणे राष्ट्रहितासाठी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना मतदान करावं असं आमचं सगळ्यांचं आवाहन आहे. जगदीप धनखड यांनी थोडा कणा असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची हकलपट्टी झाली. जवळजवळ राजीनामा वगैरे हे थोतांड आहे आणि त्यांना गायब करण्यात आलं. दुसरे राष्ट्रपती पदाचे जो उमेदवार आहेत उपराष्ट्रपती पदाचे, CP राधाकृष्णन, हे त्याच पछडीतले आहेत. त्याच्यामुळे देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल, स्वाभिमान टिकवायचा असेल तर समस्त विरोधी पक्षांचे उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे योग्य उमेदवार त्या पदासाठी आहेत. आज काय बैठकी होणार आहे? उल्लेख केला पितृपक्षाचा. गणपती विसर्जनामध्ये खास करून लालबागच्या राजाचं विसर्जन चंद्रग्रहण सुरू असताना झालं असं लोकांचं म्हणणं. सर 2:30 वाजता आज मॉक पोल आहे का? काय